मुलांनो, आज आपण पाहणार आहोत भूगोलाच्या तासामध्ये शाळाही सुरू आणि ऑनलाईन आपला अभ्यासही सुरू आहे. आपला मागचा पाठ झाला होता तो भूमी उपयोजन या अंतर्गत आपण भूमीचा उपयोग कसा करत आहोत ते शिकत आहोत. आज आपण त्याचाच पुढचा भाग की भूमीचं मापन कसं केलं गेलं. जसं तुम्ही बघितलं की भूमी जवळजवळ 71% भाग समुद्राने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा भूमी आपल्याला वापरासाठी मिळते. पण पूर्ण 29% भागावर आपण राहतो का? तर काही भाग वनाने व्यापलेला आहे. काही भागाचा उपयोग आपण शेतीसाठी करतो. काही भागांवर भूरूपे आहेत, जसे पर्वत आहेत, टेकड्या आहेत. तसंच काही ठिकाणी नद्याही वाहत आहेत. तर मुलांनो, या 29% भागाचं उपयोजन म्हणजे आपण कसे उपयोगात आणतो ते आपण इथे पाहिलं आहे मागच्या पाठामध्ये. आज आपण बघणार आहोत की या भूमी उपयोजनाच्या नोंदी कशा ठेवल्या गेल्या. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर शेरशाह यांनी सर्वात प्रथम मुस्लिम शासक शेरशाहने सर्वात पहिल्यांदा जमिनीची मोजणी केली. त्यानंतर सम्राट अकबर यांनी जमीन मोजून घेतली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जमिनीची मोजणी केलेल्याची नोंद आपल्याला दिसून येते. ब्रिटिशांच्या काळात या सर्व कारभारावर एक पारदर्शकता आली. जमिनीची मोजणी त्यापूर्वी काठीने होत असे, दोरीने होत असे, साखळी पद्धतीने होत असे. पण त्यानंतर मात्र इंग्रजांच्या काळात हेक्टर एकक वापरात आले आणि त्याचा उपयोग ते परिमाण आपण जेव्हा बघतो त्याचा उपयोग इंग्रजांच्या काळापासून केला गेला. यानंतर आपण हेही बघतो की ही जी पद्धत आहे, ह्या नोंदी आहेत, या नोंदी जवळजवळ 21 प्रकारे किंवा 33 प्रकारे ठेवल्या जातात. तर त्यातल्याच एक नोंदी आहेत गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12. तर या दोन नोंदी आपण पाहणार आहोत आणि त्यालाच आपण म्हणतो 7-12. तर सर्वात प्रथम मी माझी पीपीटी शेअर करते आणि त्यावरून आपण भूमी उपयोजनातील हा पाठ बघणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी श्रीमती रजनी अशोक कदम आणि माझी शाळा आहे दुर्गादेवी शर्मा मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा, विभाग आहे एल. मुलांनो, आजच्या आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भूमी उपयोजन हा आपला घटक आहे आणि 7-12चा उतारा आपण त्यामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, प्रत्येक तासाची आपली सुरुवात अतिशय चांगल्या विचाराने होते. आताच तुम्ही इंग्रजीचा तास बघितला आहे आणि त्या इंग्रजीच्या तासामध्ये तुम्हाला मॅडमनी सांगितलेलं आहे की वेगवेगळे थॉट्स, वेगवेगळे चांगले सुविचार गोळा करा जे आपल्या जीवनाला खूप छान आकार देतात. त्यापैकीच तुमच्या अतिशय परिचयाचा घरीदारी सगळीकडे सांगितले गेलेला सुविचार म्हणजे संग जया जैसा लाभ तया तैसा. तुमची सोबत तुमच्या जीवनाला आकार देताना खूप महत्वाची आहे. तुमचे मित्र, तुम्ही आजूबाजूच्या वावरणाऱ्या परिसराचा तुमच्यावर खूप परिणाम होत असतो. जसं आपण आता म्हणालो की आपण कसं बोलावं, कसं वागावं याचं सुद्धा धडे आपण या ऑनलाईन पाठातून घेत असतो.
तर तुमचे मित्र सुद्धा, तुम्ही छान मित्र, तुम्ही पण कोणाचे तरी मित्र असता आणि तुमचे मित्र जर चांगले वागणारे असतील, तर तुम्हाला वाईट संगत लाभत नाही, वाईट विचार तुमच्या मनात येत नाहीत. म्हणून म्हटलेलं आहे, की मित्र खूप काळजीपूर्वक निवडावेत. छान अभ्यासू मित्र निवडा. ज्यांच्या विचारात सत्यता आहे, आचरणात पारदर्शकता आहे, असे मित्र जर असतील आणि असे मित्र आपल्याला कधीही वाईट मार्गाला जाऊ देत नाहीत. म्हणजेच हे मित्र आपलं पण जीवन घडवण्यास कारणीभूत होतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, संग जया जैसा, लाभ तया तैसा. आणि हे तुम्हाला समजावून देण्यासाठी लहानपणापासून आम्ही तुम्हाला एक छोटीशी सोपीशी गोष्ट सांगतो, की आंब्याच्या टोकरीमध्ये एक जर खराब आंबा ठेवला, तर तो बाकीच्या सगळ्या आंब्यांना खराब करतो. बरोबर की नाही? म्हणून म्हटलेलं आहे, की वेळीच एखादी खराब गोष्ट बाजूला केली, की बाकीच्या गोष्टी वाचतात. म्हणूनच आपल्या आयुष्यातून जर मित्र असतील, तर त्यांना थोडंसं बाजूला करून किंवा त्यांच्यामध्ये तुमच्यामुळे छान बदल घडला पाहिजे, असं वागून त्यांचं आयुष्य पण तुम्ही छान आहात, तर त्यांचं आयुष्य तुम्ही बदलवू शकता. म्हणजे तुमच्या संगतीत ते अधिक छान बनण्याचा प्रयत्न करतील. संग जया जैसा, लाभ दया तैसा. चला तर माझ्या बरोबर आपण आता ह्या छानपैकी हसत खेळत अभ्यास करूया आपल्या या भूगोलाच्या तासामध्ये. या पाठातून मुलांनो, तुम्हाला सातबारा भूमी उपयोजनातील सातबारा म्हणजे काय हे छानपैकी समजणार आहे. त्याचबरोबर भूमी उपयोजनातील सातबाराचे वाचन कसे करावे, त्याचा अर्थ कसा समजून सांगावा किंवा सांगता येणार आहे तुम्हाला. मुलांनो, आपण मागच्या वेळेला पाहिलंच आहे, की भूमीचा उपयोग आपण कशासाठी करतो आणि भूमी उपयोजन म्हणजे त्या त्या प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. हे भूमी उपयोजन दोन प्रकारे होतं. एक म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी उपयोजन, नागरी भूमी उपयोजन. या ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन याचा आपण अभ्यास केला. तर नागरी भूमी उपयोजनामध्ये व्यावसायिक क्षेत्रासाठी भूमी राखून ठेवली जाते, राहण्यासाठी भूमी राखून ठेवली जाते, वाहतूक सुविधासाठी सुद्धा भूमी राखून ठेवली जाते. त्याचबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा काही क्षेत्र राखीव ठेवली जातात. काही क्षेत्रावर दोन्ही प्रकारचं म्हणजे व्यावसायिक आणि निवासी किंवा निवासी आणि मनोरंजन अशा प्रकारचं दोन्ही उपयोजन झालेलं दिसून येतं. तर काही ठिकाण जसं रुग्णालय आहेत, शाळा आहेत, सार्वजनिक स्वराज्य संस्था आहेत, यांच्यासाठी सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणून या भागामध्ये राखीव ठेवलं जातं. मुलांनो, सातबारा म्हणजे काय याचे जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा त्याची नोंद ठेवली जाते. आपण बघितलं शेतजमीन जी आहे, ती शेतजमीन कोणाच्या नावावर आहे हे आपल्याला कसं कळणार? तर ते आपल्याला कळतं सातबाराचं उतारा बघून. आता हा 7 आणि 12 हा एकच उतारा आहे का? तर नाही. हे दोन, गाव नमुना 7 व गाव नमुना 12 असे हे दोन उतारे आहेत. म्हणजे शेतीविषयक जी नोंद असते ती आपल्याला 7-12 वरून कळते. तर बिगर शेतजमिनीची नोंद जी आहे ती आपल्याला मालमत्ता पत्रकावरून कळते. मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये हे दोन्ही नमुने तुमच्या समोर ठेवलेले आहेत. बघा, तुम्ही जेव्हा विचार करता, की काय बरं असेल हे 7-12, तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबतच्या मगाशी मी म्हटलं तसं विविध नोंदी ठेवल्या जातात. त्या जवळ-जवळ 1 ते 21 अशा प्रकारचे नोंदींचे रजिस्टर्स आहेत आणि त्यातलंच यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तकं असतात किंवा रजिस्टर्स बुक्स असतात. या रजिस्टरमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनींचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे नमुने ठेवलेले आहेत, यामधला आपण उतारा बघणार आहोत. गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12.
आता यालाच आपण 7/12चा उतारा असेही म्हणतो. मुलांनो, गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 हे एकत्र केल्यानंतर सबब 7/12 उतारा हा जो मिळतो, त्याच्यामध्ये गाव नमुना 6 मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते. 7/12 याला आपण आरसा असे म्हणतो. का बरं? तर 7/12 उतारा म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष जमिनीवर न जाता सुद्धा जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. म्हणजे ती जमीन कोणाची आहे, कोणत्या मालकीची आहे, कोणाच्या मालकीची आहे, किती जमीन या मालकांच्या नावावर आहे, हे सगळं आपल्याला आपल्या घरी बसून पाहता येतं. मुलांनो, आता तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा 7/12 उतारा काढता येतो आणि त्याच्यावरच्या माहिती आपल्याला वाचता येते. चला तर आपण त्याची माहिती घेऊया की 7/12 नेमका कसा असतो आणि गाव नमुना 7 याचा सर्वात प्रथम आपण उपयोग करूया की काय आहे गाव नमुना 7. तर हा आहे तुमचा गाव नमुना 7. सर्वात प्रथम आपण जरा हे करूया, याच्यावरची माहिती घेऊया मुलांना. मी पेन घेते. बघा, इथे लिहिलेलं असतं गाव नमुना 7. या 7 मध्ये तुम्हाला यालाच आपण म्हणतो अधिकार अभिलेख पत्रक. याला आपण काय म्हणतो? अधिकार अभिलेख पत्रक. या ठिकाणी बघा, तुम्हाला हे लिहिलेलं आहे, ते मी इथे मोठं करून दाखवलेलं आहे. अधिकार अभिलेख पत्रक असंही म्हटलं जातं. मग जोड्या लावामध्ये 7/12 आणि अधिकार अभिलेख पत्रक अशी जर जोडी असेल, तर तुम्ही ती डोळे मिटून जोडून द्यायची आहे. यानंतर हा 7/12 कोणी दिलेला आहे, कोणत्या ऍक्ट अंतर्गत आहे, त्याचा इथे उल्लेख आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे, नियम 1971, नियम 3, 5, 6 आणि 7 अशा प्रकारची तिथे माहिती उपलब्ध असते. यानंतर तुम्ही बघाल, तुम्हाला यावर काय आहे बरं? तर सर्वात प्रथम तुमचं गाव, त्याची नोंद इथे असते. बघा, या इकडे तुमचं गाव, तालुका कुठला आहे, आता इथे पारनेर तालुका आहे आणि जिल्हा याची नोंद असते. यानंतर आपल्याला दिसते की काय बरं? तर गट क्रमांक आणि उपविभाग. आता हा गट क्रमांक काय आहे? तर गट क्रमांक यालाच आपण सर्वे नंबर असंही म्हणतो. जसं तुम्हाला हे दोन्ही शब्द लक्षात आले पाहिजेत की गट क्रमांकालाच आपण सर्वे नंबर असंही म्हणतो, की तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर काय आहे, त्याची नोंद या ठिकाणी तुम्हाला इथे दाखवलेली आहे, जी 737 अशी आहे. यानंतर इथे भूधारणा पद्धती हे दाखवलेलं आहे. ही भूधारण म्हणजे ही जमीन कोणत्या अधिकारान्वये धारण केलेली आहे, याचा उल्लेख तुम्हाला इथे पाहायला मिळेल. भूधारण पद्धती म्हणजे काय बरं? ते आपण जरा विस्तृतपणे समजून घेऊया. मुलांनो, तिथेच तुम्हाला दुसरा शब्द आहे भोगवटा वर्ग. हे भोगवटा भूधारण पद्धती आणि भोगवटा वर्ग इथे आपल्याला बघायला मिळेल. जसं बघा, भूधारणा पद्धती म्हणजे जमीन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती या ठिकाणी दाखवलेली असते आणि ती दाखवण्यासाठी भोगवटादार वर्ग म्हणजे सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे तुम्हाला कळतं. हे 3 प्रकारे वर्गीकरण आहे. भोगवटादार वर्ग क्रमांक 1, याच्यामध्ये भोगवटादार वर्ग क्रमांक 2 आणि तिसरा आहे भोगवटादार वर्ग क्रमांक 3. आता हे काय आहे बरं? याचा अर्थ काय आहे? तर हे भोगवटादार वर्ग क्रमांक 1 अशी नोंद तिथे जर दिसली तर समजून जायचं ही जमीन तुम्हाला वंश परंपरेने चालत आलेली आहे. म्हणजे काय? तर ही जमीन तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे. त्या जमिनीवर
तुमचा स्वतःचा मालकी हक्क आहे आणि त्यालाच खालसा असेही म्हणतात. मुलांनो, इथे सुद्धा तुम्हाला अ, ही छोटी-छोटी माहिती जर नीट समजून लक्षात ठेवली, तर आपल्याला त्याचं वाचन खूप छान करता येतं. त्यानंतर भोगवटा वर्ग क्रमांक 2 याच्यामध्ये कुठली माहिती असते? तर ही सरकारने अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, त्यांना दिलेली किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. ही जमीन जी आहे, ती जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याशिवाय तुम्हाला त्याची विक्री करता येत नाही, विकता येत नाही, गहाण ठेवता येत नाही, हस्तांतरण म्हणजे दुसऱ्याला देताही येत नाही. मग ती विकूनही देता येत नाही, कुठल्याही प्रकारे देता येत नाही. आता तिसरी नोंद असते. आता तिथे जर भोगवटा क्रमांक, भोगवटादार वर्ग 1 असं जर लिहिलं, तर समजून जायचं की ही वंश परंपरेने आलेली जमीन आहे. ही तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे. तिथे जर लिहिलेलं असेल भोगवटादार वर्ग क्रमांक 2 तर तुम्हाला कळतं की ही जमीन सरकारने तुम्हाला दिलेली आहे आणि ती कोणत्या कायद्याअंतर्गत दिलेली आहे, तिथे तर ते समजून येईल. त्यानंतर तिसरी आहे भोगवटादार वर्ग क्रमांक 3. काय आहे बरं हे भोगवटादार वर्ग क्रमांक 3? तर मुलांनो, सरकारने विशिष्ट शर्ती, विशिष्ट कामांसाठी आणि विशिष्ट मुदतींसाठी भाडेपट्ट्याने दिलेली जमीन या भूधारणमध्ये मोडते. म्हणजे भूधारण पद्धती कोणती आहे? तर भूधारण पद्धती आहे भोगवटा वर्ग क्रमांक 3. म्हणजे जर कदाचित एखादं विमानतळ आपल्याला बनवायचं आहे, तर सरकार ती जमीन भोगवटादार वर्ग क्रमांक 3 अंतर्गत तुम्हाला ती भाडे तत्वाने 99 वर्षासाठी अशा प्रकारे एक अमुक 1 रुपये, 1 रुपया दराने अशा प्रकारे ती जमीन तुम्हाला अगदी स्वस्तात ती मिळवून दिलेली असते. पण मुलांनो, ही जमीन जी आहे की नाही, तर या जमिनीच्या काही अटी आहेत, काही शर्ती आहेत. ज्यांनी त्या शर्तींचा भंग केला, त्या अटींचा भंग केला, तर सरकार ती जमीन तुमच्याकडून काढून घेऊ शकते. म्हणजेच काय? तर या भोगवटा वर्ग क्रमांक 3 अंतर्गत ती जमीन सरकारने तुम्हाला भाडे तत्वावर दिलेली आहे, हे तुम्हाला समजतं. एकदा बघूया की भूधारणा पद्धतीमध्ये 7-12 मध्ये हे 3 वर्ग नोंदवले जातात. त्यामध्ये एक जर असेल तर याचा अर्थ ही जमीन तुमच्या मालकीची आहे. जर 2 असेल तर याचा अर्थ असे आता बघा तुम्हाला जमीन विकत घ्यायला गेला तर तुम्ही 7-12 आधी पाहावा लागतो आणि प्रत्येक वेळेला हा 7-12 उतारा तुम्हाला काढून तपासून घ्यावा लागतो, की ही जमीन मला विकत घ्यायची आहे. तर ही जमीन क्लिअर आहे का? म्हणजे काय? तर ती खरंच जो मला विकतो आहे त्याच्या मालकीची आहे का? त्याला ते विकू शकण्याचा अधिकार आहे का? हे आपल्याला भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2 आणि भोगवटादार वर्ग 3 मधून कळतं. समजा ती जर भूमिहीनांना दिलेली जमीन असेल सरकारने, तर तुम्हाला ती परस्पर विकता येत नाही. त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. किंवा तिथे भोगवटादार वर्ग असं 7-12 बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की अरे ही त्यांची स्वतःची जमीन आहे आणि आपण ती विकत घेऊ शकतो. मग अजून काय बघितलं जातं? 7-12 बघताना आपण आणखीन कोणती नोंद बघितली जाऊ शकते? तर ते आपण पुढे बघूया. मुलांनो, हा आहे आपला इथे पुढच्या भागामध्ये तुम्हाला इथे भोगवटादाराचं नाव येतं. हां? आणि ते नाव तुम्हाला तिथे रजिस्टर झालेलं दिसून येईल. त्यानंतर आहे शेतीचं स्थानिक नाव. म्हणजे ती शेती कुठल्या प्रकारची आहे? हां? त्याचं उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळतं. ते नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आपण बघूया क्षेत्र, आकार, आने, पै, पोट खराब जमीन आणि फेरफार. फेफा म्हणजे फेरफार. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला नोंद केलेली असते, की ही जमीन शेतीचं स्थानिक नाव काय आहे. इथे क्षेत्र, त्याचा आकार, त्याला किती अंदाजे त्याची किंमत आहे, त्यातली किती जमीन पोट खराब आहे,
त्यातले किती वेळेला या जमिनीच्या मालकांच्या संदर्भात फेरफार झालेले आहे याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. तर आपण हे क्षेत्र कसं मोजलं जातं ते पाहूया. मुलांनो, सर्वात प्रथम आपल्याला बघायला मिळतं इथे की क्षेत्र कसं मोजलं जातं. तर क्षेत्राचं एकक किंवा परिमाण आपण म्हणू शकतो हेक्टर चौरस मीटर मध्ये नोंद केली जाते. त्यानंतर इथे ती जमीन कोणत्या प्रकारची आहे, बागायती आहे, तरी जमीन आहे, वर्कस जमीन आहे की इतर कोणत्या प्रकारची जमीन आहे त्याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा, तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्या अंतर्गत त्या रकान्यासमोर तुम्हाला ती किती जमीन आहे त्याचा उल्लेख तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं वर्कस जमीन असेल तर ती कोणाच्या नावावर आहे, बागायती जमीन आहे तर ती कोणाच्या नावावर आहे, ती किती हेक्टर आहे याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. यानंतर आपण बघूया एकूण क्षेत्र किती आहे त्याचं उदाहरण इथे दिलेलं असतं. त्यानंतर पोट खराब जमीन किती आहे. मुलांनो, का बरं नोंद करायची ह्या पोट खराब जमिनीची? 7-12 त्यातला नमुना गाव नमुना क्रमांक 7 यावरून तुम्हाला तुमची प्रत्यक्षात असलेली जमीन, त्यात होणारं उत्पन्न आणि त्यानुसार आपल्याला सरकारकडे कर रूपात किती सारा भरायचा आहे हे यावरून ठरवता येतं. किती जमीन उपलब्ध आहे, त्यातली किती जमीन पोट खराब आहे. पोट खराब म्हणजे लागवडीस अयोग्य जमीन. आता जर तुमच्या या जमिनीमध्ये काही क्षेत्र हे पोट खराब असेल, लागवडीस अयोग्य असेल, तर उत्पन्नच निर्माण होत नाही, तर त्याच्यावर तुम्ही सारा भरणार तर तुमचं नुकसान नाही का? म्हणून सरकार तुमची खूप काळजी घेतं. ते तुम्हाला इथे लागवडीस अयोग्य जमीन अशी जर तुम्ही नोंद तिथे असेल तर ती जमीन कर आकारणी करताना तुम्हाला ती जमीन वजा केली जाते आणि मग कर आकार बसतो. म्हणजेच नाहक तुम्हाला कर द्यावा लागत नाही. ज्या जमिनीतून उत्पन्नच मिळत नाही अशा जमिनीतला कर आपण देत नाही तिथे किंवा सरकार आपल्याकडून घेत नाही. म्हणून पोट खराब जमीन किती आहे ते, उदाहरणार्थ एखाद्या जमिनीत कातळ भाग असेल आणि तिथे कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नसेल तर ती जमीन आपल्याला या पोट खराब जमिनी अंतर्गत दाखवता येते आणि मग त्याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. मुलांनो, यानंतर आहे वर्ग अ अंतर्गत किती जमीन आहे याचा उल्लेख तुम्हाला इथे करता येतो. बघा, म्हणजे भर बसल्या हा जर 7-12 कोणी दाखवला तर आपल्याला कळतं की तुमच्या नावावर किती जमीन उपलब्ध आहे, किती हेक्टर चौरस मीटर जमीन उपलब्ध आहे, त्यात किती वेळेला फेरफार केलेले आहेत. फेरफार म्हणजे काय? तर समजा आता माझ्या नावावर 5 एकर जमीन आहे आणि मी ती दुसऱ्याला विकली, तर मग माझ्या नावाभोवती कंस घातला जातो आणि ती जमीन दुसऱ्याच्या नावावर होते आणि मग तिथे फेरफार क्रमांक घालून त्याचा नोंद त्या ठिकाणी केली जाते आणि त्या नोंदीवरून आपल्याला किती वेळेला ही जमीन विकली गेली, कोणाकोणाकडे आली याचा प्रत्येक वेळेला फेरफार क्रमांकावरून आपल्याला ती नोंद मिळते. मुलांना, कंस घालणे म्हणजेच मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपल्याला नाव इथे असेल, हे बघा, इथे हे नाव आहे की ही जमीन कोणाच्या नावावर आहे. तर या ठिकाणी जर आपण कंस घातला असा तर याचा अर्थ ही जमीन आधी त्यांच्या नावावर होती, आता त्यांच्या नावावर ती जमीन नाही असा त्याचा अर्थ होतो. किंवा पुढे येईलच की थांबा, मी हे काढून टाकते म्हणजे आपल्याला क्लिअर करता येईल. ही जमीन प्रत्यक्षात कोणाच्या नावावर आहे याचा उल्लेख आपल्याला कळतं आणि त्यामुळे कंस हा सुद्धा खूप महत्वाचा आहे 7-12 मध्ये. त्याचबरोबर पुढे आणखीन एक माहिती मला त्या कंसाच्या संदर्भात द्यायची आहे, ती आपण बघूया पुढच्या पीपीटी मध्ये. यामध्ये आपल्याला कुळाचे नाव
आणि इतर अधिकार सुद्धा इथे पाहायला मिळतात. जसं बघायला गेलं तर बघा, अ, कुळ म्हणजे काय? याचा अर्थ की ही जमीन तुमच्या नावावर आहे, पण ती दुसरा दुसरी व्यक्ती त्या जमिनीमध्ये शेती करत आहे आणि त्याचं नाव इथे लागलं जातं. आणि त्याचबरोबर ही जमीन कोणी या मालकाने जर एखाद्या बँकेकडे किंवा दुसऱ्या कुठे त्याच्यावर कर्ज घेतलं असेल, तर ते आपल्याला बोजा या रकान्यात समजून येतं. बघा, या ठिकाणी मी बाणाने दाखवलेलं आहे, की सेंट्रल बँक इंडिया शाखा वडझिरे यांच्याकडून ही याच्यावर काय आहे, कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे अशी जमीन तुम्ही विकत घ्याल का? नाही. म्हणून 7/12 याला आरसा का म्हटलं जातं? तर 7/12 मध्ये एकूण एक नोंदी तुम्हाला इथे मिळतात, की जमीन ह्या मालकाची आहे. याच्यावर ही व्यक्ती ही जमिनीत शेती करत आहे. त्याचबरोबर या जमिनीवर अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं आहे. आणि आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला इथे मला आणखीन एक माहिती, की याला जर कंस घातला गेला, तर याचा अर्थ याच्यावर या कर्ज घेतलं गेलेलं होतं, पण आता ते कर्ज फिटलंय. म्हणजे जेव्हा ते कर्ज फिटलं असेल, तेव्हा त्या माहितीला असा कंस घातला जातो आणि मग ती माहिती आपल्याला सांगते, की या जमिनीवर कर्ज घेतलेलं होतं आणि आता ते फिटलेलं आहे. मग अशी जमीन तुम्ही सहज विकत घेऊ शकता. यानंतर आपल्याला या जमिनीमध्ये काय काय आहे? झाडं किती आहेत? विहीर आहे? कोणाचा वहिवाट हक्क आहे का? तर सचिन आहेत आणि प्रशांत आहेत यांची सामायिक विहीर या ठिकाणी आहे. याची नोंद पण तिथे केलेली आहे. आणि त्यावरून आपल्याला त्या विहिरीवर कोणाचा अधिकार आहे? कोण त्यातलं त्यावर हक्क सांगू शकतो? याची माहिती आपल्याला गाव नमुना 7 मध्ये बघायला मिळते. मुलांनो, यानंतर आपण बघणार आहोत गाव नमुना 12. जमिनीची मालकी हक्क कोणाकडे आहे? त्यात कोणत्या कुळाचं कुळ आहे किंवा कुळ आहे की नाही, किंवा कुळाचे नोंद आहे की नाही, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं कर्ज घेतलं आहे की नाही, किती एकर ते क्षेत्र आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला गाव नमुना 7 मध्ये मिळते. पण त्याचबरोबर पीक प्रत्यक्षात कोणतं घेतलं जातं, याची माहिती मात्र आपल्याला गाव नमुना 12 मध्ये मिळते. यातही हा अधिकार अभिलेख पत्रक असंही याला म्हटलं जातं. हेही महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम अधिनियम यातील 29 या अंतर्गत ही नोंद ठेवली जाते. मुलांनो, यावरही तुम्हाला गाव आणि तालुका आणि जिल्हा याची नोंद असते. याचबरोबर पिकाखालील क्षेत्राचा म्हणजे या जमिनीत कोणतं पीक घेतलं गेलं आहे, याचा तपशील मात्र तुम्हाला गाव नमुना 12 मध्ये बघायला मिळतो, की इथे रब्बी पीक घेतलं आहे का, खरीप पीक घेतलेलं आहे का, जलसिंचित जमीन मिश्रणाचा संकेत कोणता आहे, घटक पिके कोणती घेतली जातात, घटक पिकांच्या अंतर्गत कोणती नावं आहेत, हे क्षेत्र जलसिंचित आहे का, की पावसाच्या वरच आहे, अजल सिंचित, अशा प्रकारे प्रत्येक नोंद या ठिकाणी घेतली जाते. पिकाचं नाव तिथे दाखवलं जातं, की हा बाबा या जमिनीतून ज्वारीचं पीक घेतलं जातं, बाजरीचं पीक घेतलं जातं. त्याच्यानंतर किती सिंचित आहे, अजल सिंचित आहे की जलसिंचित आहे, याचा आपल्याला इथे पाहायला मिळतं. ही पीक मिश्र पिकाखालील क्षेत्र आहे का? त्याचबरोबर कशा प्रकारे मिश्रणाचा संकेत आहे, तो संकेत क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे दाखवला जातो आणि त्यानुसार कोणकोणती घटक पिके त्या किती हेक्टर क्षेत्रावर ती घटक पिके घेतली जातात, ही निर्भेळ पिकाखालील किती जमीन आहे, किती क्षेत्र आहे, त्या सर्वाचं इथे तुम्हाला मापन केलेलं दिसून येईल. मुलांनो, गाव नमुना 12 मध्ये तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला
या गाव नमुना 12 वरून कोणतं कोणतं पीक आपल्याला या जमिनीत घेता येईल ते बघूनच तुम्ही ती विकत घेऊ शकता की नाही. म्हणजेच गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 पाहिल्यानंतर तुमचं कुठल्याही प्रकारे फसवणूक होण्याचे चान्सेस राहत नाहीत. कोणतीही संधी तिथे सोडली जात नाही. अशा प्रकारे गाव नमुना 12 आणि गाव नमुना 7 हे आपल्याला कळलं की मग शेती खालील जमीन कोणती आहे, त्यात कशा प्रकारचे फेरफार केलेले आहेत, कशा प्रकारचे बदल केलेले आहेत, त्या जमिनीवर किती लोकांची नावं लागलेली आहेत, या सगळ्याचा आपल्याला इथे माहिती मिळते. पण बिगर शेती खालील जमीन असेल त्यावेळेला काय करायचं, तर ते आपल्याला पुढील पत्रकामध्ये बघायला मिळतं आणि ते आहे मालमत्ता पत्रक. या मालमत्ता पत्रकामध्ये तुमच्या नावावर कोणत्या प्रकारची नोंद मालमत्तेची झालेली आहे त्याचा संपूर्ण इथे माहिती आपल्याला मिळून जाते. मुलांनो, आता आपण मूल्यमापनाकडे जाणार आहोत. पण मूल्यमापनाकडे जाण्याआधी तुम्हाला 7-12 हे समजलं असेल अशी अपेक्षा करते. 7-12 मध्ये तुम्हाला सर्वे नंबर कळतो, ते क्षेत्र कोणतं आहे त्याचा उल्लेख कळतो, त्या जमिनीवर कोणतं कर्ज आहे का हे कळतं. फेरफार म्हणजे त्या जमिनीत आतापर्यंत किती फेरफार केले गेले ते कळतं. याचबरोबर किती प्रकारची ती जमीन आहे, अजलसिंचित आहे, कोणत्या प्रकारची झाडं त्या जमिनीवर आहेत, झाडांसहित त्यांची विक्री झालेली आहे का, या सर्व बाबीची माहिती आपल्याला या जमिनीमध्ये कळून येते. आता बघा, जसं म्हटलं, भूगोल आणि आकृत्या यांचा खूप जवळचा संबंध आहे. आकृत्यांतून खूप जास्त माहिती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळते. मुलांनो, अनम्यूट व्हायचं आहे आणि हळूहळू आपण बघा याच्याबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत की हा जो नकाशा, हा जो आलेख आहे, या आलेखातून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी समजतात. कोण सांगेल मला? टीचर मी सांगू? हा, बोल. टीचर, पहिले 1990 ते 91 ते 2010 ते 11 पर्यंत इतर अकृषित जमीन आणि माळरान कमी झाले आहे. बरोबर. हे तू प्रश्नाचं उत्तर दिलं. पण आता मग मी तुला काय विचारलं आहे की या आलेखावरून आपल्याला कोणती कोणती माहिती मिळते? कोण सांगेल? तूही सांगितलं तरी चालेल. हा, सांग ना. 1990 पासून 2010 पर्यंत 10-11 पर्यंत म्हणजे काय म्हणजे वन, बिगर शेती, माळरान, इतर आकृषित जमीन, पड, एकूण कृषीचे क्षेत्र याची आपल्याला माहिती मिळते. बरोबर, खूप छान, शाबास. तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या मी. हा, छान उत्तर दिलं आयुषने आणि आरुषनेही. छान. बघा, निळा स्तंभ जो आहे तो वन जमीन दर्शवतो आहे. तांबडा जो स्तंभ आहे तो बिगर शेती आहे. राखाडी रंगाने माळरान जमीन दाखवलेली आहे. त्यानंतर पिवळ्या डार्क रंगाने अकृषिक जमीन म्हणजे ज्याच्यामध्ये पीक उत्पन्न होत नाही अशी पड जमीन निळ्या ह्याने दाखवलेली आहे. आणि एकूण कृषीचे क्षेत्र हे कशाने दाखवलेले आहे? हिरव्या रंगाने दाखवलेले आहे. आणि हा आलेख भूमी उपयोजनाची टक्केवारी दाखवत आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघा, मी माऊसने दाखवलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला तिथे नाव दिलेलं आहे. आणि किती सालामध्ये, 1990-91 मध्ये कशी ती परिस्थिती होती, 2001 आणि 2001 मध्ये कशी परिस्थिती होती, 2010 आणि 2011 मध्ये कशी परिस्थिती होती, हे आपल्याला इथे कळत आहे. मुलांनो, बघा, या जमिनीवरून आपल्याला 1990 ते 91 या काळातील भूमी उपयोजन कमी होताना दिसत आहे. 2010-11 पर्यंत कोणते भूमी उपयोजन कमी होताना दिसत आहे? आरुष, तू सांगितलेलं आहेस, परत सांगितलंस तरी चालेल. हा,
टीचर मी सांगू आयुष. हा सांग. टीचर माळरान परत इतर आकृषित जमीन कमी होताना दिसत आहे. बरोबर. आपण बघितलं राखाडी रंगाने दाखवलेलं माळरान आहे ते कमी होताना दिसत आहे. आयुष, त्याचं कारण सांगता येईल तुला? का बरं असं झालं असेल? टीचर मी सांगू? हा सांग. टीचर कारण आपली लोकसंख्या वाढली तर लोकांना good. राहायला जागा लागते, बिल्डिंग लागते. तर बिल्डिंग बांधण्यासाठी माळ तोडून तिथे शहरे बनवली जातात. बरोबर. अजून कोणाला सांगायचंय? अगदी छान उत्तर दिलं. याचं कारण आहे हे लोकसंख्या. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तस निवासी क्षेत्र वाढत गेलं आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त जर कशावर झाला असेल तर माळरान. तो म्हणजे माळरानावर झालेला दिसून येतो. मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? टीचर एकूण कृषीचे क्षेत्र याचं सर्वात जास्त झाले. हा, बरोबर. आणि याचा अर्थव्यवस्थेशी आपल्याला काय संबंध लावता येईल? टीचर त्याच्या आपलं म्हणजे जे उत्पादन मिळतं ते आपण संपूर्ण देशाला शेतीतून अन्नधान्य मिळतं. आपल्याला हा अंदाज लावता येईल. बरोबर, अगदी बरोबर. बघा, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. आपण कोणावर अवलंबून नाही आहोत. याचा अर्थ असा लावता येतो. आणि जेव्हा एखादा देश आपला जास्तीत जास्त निधी आपल्या जनतेच्या भूक भागवण्यासाठी कामी येत नाही, तेव्हा तो निधी जास्तीत जास्त वाचला जातो. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला हे शेतीखालील क्षेत्र हे अबाधित राखणं फार आवश्यक आहे. आता लोकसंख्या कितीही वाढली तरी या शेतीच्या क्षेत्राला हात लावायचा नाही हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच त्याच्यावरचा पुढचा प्रश्न येतो, शेतीखालील क्षेत्र कमी होणं म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का? सांगा काय बरं. टीचर शेतीखालील क्षेत्र कमी होणं म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का? हो, करता येईल. हो टीचर. कसं करता येईल सांगाल जरा नाही, एक्सप्लेन करून? हा, सांगता येईल? हो, कारण जर टीचर अन्नधान्य कमी झालं तर लोकांना खायला कसं मिळेल? बरोबर. आणि कमी जागेत जास्त तर आपल्याला पिकवता येणार नाही, बरोबर की नाही? आपण कमी जागेत उंच इमारती बांधून राहण्याची निवासी क्षेत्राची उपयोग करू शकतो. पण शेतीसाठी जमीन जी आहे ती शेतीसाठी जमीन त्याच्यावर आपल्याला नीट आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ती जर कमी कमी करत आणली तर लोकसंख्या तर वाढते, पण उत्पन्न, त्याच्यावरून होणारं उत्पादन, त्याच्यावरून येणारी पिकं ही कमी होत आहेत. आणि ती जर कमी झाली तर अन्न टंचाई नक्कीच होणार. 10 लोक खाणार आहेत आणि तिथे 5 लोकांना पुरेल एवढंच अन्न जर तयार होतं तेव्हा त्याला टंचाई निर्माण होते असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? 10 लोकांसाठी आवश्यक अन्न नाही उपलब्ध होत आहे म्हणजे टंचाई निर्माण झाली. मग ती अन्न टंचाई असू दे, एखाद्या गोष्टीची इतर कुठली टंचाई असू दे. हा, तर इथे कृषी क्षेत्र अबाधित राखणं तेवढं आवश्यक आहे. आणि कृषी क्षेत्र हे वन जमिनींवर पण आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याकडे बघा, वन जमिनीचं क्षेत्र देखील निळ्या स्तंभांनी दाखवलेलं आहे. ते देखील एकमेकांवर परिणाम करतं. तुम्हाला मी सांगितलेलं होतं की वन जी आहेत ती जमीन जी माती आहे ती माती धरून ठेवतात. आणि त्यामुळे काय होतं, पावसाबरोबर ती माती वाहून जात नाही, त्याचा कस निघून जात नाही. म्हणजे हे एकमेकांवर आवश्यक असे पूरक अशा ह्या गोष्टी आहेत आणि त्या खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलांनो, आपण पहिल्या भूगोलात नुसतं एक गोष्ट नाही, मानवी जीवनास आवश्यक अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे भूगोलात करत आहोत. म्हणजे आपण भूमीचा उपयोग, आपल्याला हे कळलं भूगोलामध्ये की 29% जमीन आहे, 71% पाणी आहे.
मग त्या पाण्याचं नियोजन कसं केलं गेलेलं आहे, 29% जमिनीचं नियोजन कसं केलेलं आहे. आणि ज्या देशाची ही कृषी योग्य, कृषीचं क्षेत्र जास्त, तो देश कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. तो देश नेहमी स्वयंपूर्ण असतो. आणि म्हणूनच आपल्या भारत देशाचा आपल्याला अभिमान बाळगायला हवा, की आपण आपल्या जसं मी म्हटलं तसं संग जया जैसा, लाभ तया तसा तैसा. आपण निसर्गाशी समतोल ठेवलेला आहे. आपण एवढे स्वतःला छान ठेवलेलं आहे. मर्यादेत राहतो आपण. मर्यादा आपल्या ओलांडत नाही. आणि त्यामुळे काय होतं, प्रदूषण निर्माण होत नाही. शेतीला अपायकारक होईल, हवामानाला अपाय होईल, अशा कोणत्याही गोष्टी आपण करत नाही. आपण शेतीखालची जमीन इतर वापरांसाठी जास्त वापरत नाही. आणि मुलांनो, जसं तुम्ही बघायला गेलात तर शेतीसाठी असलेली जमीन तुम्हाला शेतकऱ्याला दुसऱ्या विकता येते, पण इतर कामांसाठी त्याचा वापर करता येत नाही. आणि ते आपल्याला 7/12 वरून कळतं. आणि भूमी उपयोजनातील ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता आपण पुढे बघूया, की तुम्हाला मी गृहपाठ देणार आहे. कोणता गृहपाठ देणार आहे? की तुमच्या गावाजवळील, शहराजवळील विविध मुद्द्या संदर्भात ही 7/12 मिळवून त्याची माहिती वर्गात सादर करा. जसं तुमची गावची जमीन असेल तर त्याची माहिती मिळवा. तिचं स्थान कुठे आहे, स्थिती कशी आहे, विकास कसा झाला, त्या भूमी उपयोजनाचा आकृतीबंध काय आहे, त्यात कोणतं कार्य केलं जातं, आणि ते आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे. मुलांनो, गृहपाठाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला असेल असं समजून मी अजून एक भाग तुम्हाला गृहपाठानंतर सादर करणार आहे आणि त्याच्याविषयी प्रश्न विचारणार आहे. बघा, एक जो तक्ता आहे ते ग्लोबी आपल्याला लक्षात ठेवायला सांगतोय. मुलांनो, आपण या पाठातून प्रत्येक गोष्ट मानवी जीवनाशी निगडीत आहे ती शिकतो. आणि त्याच्यासाठी हा ग्लोबी आपल्याला नेहमी मदत करतो. तर मला काय सांगायचं आहे, आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जरा वाचून सांगेल कोणी मला? हा, बोल. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. हा, कोणते पहिलं आहे? ग्रामीण भूमी उपयोजन, नागरी भूमी उपयोजन. बरोबर. ग्रामीण भूमी उपयोजन मध्ये हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण. नागरी भूमी उपयोजन, भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिक औद्योगिकरण. औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजन आणि सरकारी धोरण. हा, उपयोजनावर परिणाम करणारे हे घटक आपण दोन्ही पाठांमध्ये अभ्यासले आहेत. की आताच सांगितलं तसं आपलं कृषीचं क्षेत्र जास्त आहे, कारण आपण मर्यादित प्रमाणात सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतो, वापर करतो. जसं हवामानाची काळजी घेतो, प्रदूषण निर्माण होणार नाही हे बघतो. त्याचबरोबर पडीक जमीन ठेवून किंवा राखीव जमीन ठेवून आपण त्या जमिनीचा कस वाढवतो, मृदेची काळजी घेतो. आपण उतार्याचे स्वरूप बघितलेलं आहे, की वाहून जाणार नाही, पाणी वाहून जाईल, पण त्या पाण्याचा उपयोग सुद्धा आपल्याला जलसिंचनामध्ये करता येईल. म्हणजे आपण अकृत्रिम तलाव पण निर्माण केलेले आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण वापर करतो मानवी जीवन अधिक संपन्न करण्यासाठी. त्याचबरोबर आपली काही सरकारी धोरणं आहेत. जसं मानवी जीवन संपन्न होण्यासाठी आपण भाडेतत्वावर जमीन संपादित पण करतो, पण त्याचबरोबर शेतीसाठी असलेली जमीन आपण फक्त शेतीलाच हस्तांतरित करता येते, दुसऱ्या कशासाठीही आपण त्याचा वापर करत नाही. किंवा ज्यांच्याकडे जमीन नाही पण ते खूप प्रामाणिकपणे शेती करतायत, अशांसाठी कुळ कायदा अंतर्गत भूमिहीनांना सरकारी भूमी पण उपलब्ध करून देणं, या प्रकारचे सरकारी धोरण आपण राबवत असतो. मानवी जीवनास आवश्यक अशा सर्व गोष्टी आपण याचा अभ्यास करत असतो.
नागरी भूमी उपयोजनामध्ये भूक्षेत्राचं स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण कितीतरी आहेत. जसं आपण सगळ्यांना निवारा मिळालाच पाहिजे, ती त्यांची मूलभूत गरज आहे. अशा प्रकारची आपण धोरणं राबवलेली आहेत. प्रत्येक गोष्टी मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी वाहतुकीचे मार्गांचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण पूर्वीच्या काळी नगर विकास आपण आरक्षित केला गेला, की अशा प्रकारेच नगर विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आकृतीबंध ठरवला गेला. म्हणजे तयार होण्याच्या आधी आपण त्याचा आकृतीबंध तयार केला आणि त्याप्रमाणे आपण नगरांचा विकास करत गेलो. हे नगर विकास करताना क्रीडांगण आणि मानवाच्या मनोरंजन होण्याच्या दृष्टीने आणि जीवन अधिक छान होण्याच्या दृष्टीने आपण योग्य तऱ्हेने धोरणं राबवलेली आहेत. सरकार आणि जनता एकमेकांबरोबर जाऊन एकमेकांना सुसह्य होईल असं वर्तन करून आपण ह्या प्रकारे आपलं जीवन आणि पर्यावरण आणि आपण हातात हात घालून चाललेले असतो. मुलांनो, मगाशी तुम्हाला मी प्रश्न विचारलाच बघा. या ठिकाणी सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र दिसत आहे आणि ते निळ्या रंगाने दाखवलेलं आहे. दुसऱ्या तुम्हाला या प्रकारचा जो नकाशा दाखवलेला आहे त्या नकाशामध्ये ते बघायला मिळेल की हे क्षेत्र कसं आहे ते. वनांखालील क्षेत्र, बिगर शेतीखालील क्षेत्र, लागवडी योग्य पडीक क्षेत्र, ज्याचा उपयोग आपण परत कस वाढवल्यानंतर आपण त्याचा लागवडीसाठी उपयोग करू शकतो. मुलांनो, याच्यावरून आपल्याला नापीक जमीन किती आहे ते कळतं. शिवाय कृषी योग्य जमीन किती आहे आणि कृषी योग्य जमीन सगळ्यात जास्त जेव्हा असते तेव्हा तुम्हाला त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. अशा प्रकारे आज आपण भूमी उपयोजना अंतर्गत भूमीचा नागरी आणि ग्रामीण असं दोन्ही प्रकारचं भूमी उपयोजन बघितलं. नागरी उपयोजनामध्ये शेतीसाठी, बिगर शेतीसाठी, त्याचबरोबर पडीक जमीन जी आहे त्याचाही आपण वनांसाठी राखीव क्षेत्र आहे त्याचाही अभ्यास केला आणि नागरी भूमी उपयोजनांमध्ये या सर्व 7-12 आणि नागरी उपयोजनांमध्ये कसं भूमीचं उपयोजन केलेलं आहे, त्याचबरोबर याचं नोंद कशी ठेवली जाते, दप्तरी नोंदी किती आहेत आणि गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 हे कशा प्रकारे आपण त्याचं वाचन करू शकतो, त्याचा अर्थ लावू शकतो, ह्याचा आत्ताच तुम्हाला अर्थ कळला. त्यामुळे कोणीही तुमची फसवणूक करणार नाही आणि तुम्हाला दुःख होणार नाही आणि म्हणून अभ्यास खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच छान छान मित्र असे जोडा की जे अभ्यास करतात आणि त्यांच्याच बरोबर त्यांचाही विकास करा आणि तुमचाही विकास करा. मुलांनो, हा पाठ तुम्हाला छान समजला असेल असं अपेक्षा व्यक्त करते आणि आता जास्तीत जास्त 7-12 ऑनलाईन पण उपलब्ध होतात. ते आपल्या घरातले काढा की नाव टाकल्या गेल्यानंतर तुमच्या नावावर किती प्रकारची जमीन आहे, कोणती जमीन आहे ते समजून घ्या आणि मग तुम्हाला हे शिकलेलं आहे ते अधिक जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. आपण हा पाठ इथेच थांबवत आहोत. तुम्हाला अधिक चांगला समजला असेल असं समजूया. धन्यवाद मुलांनो.